धाग्यांनी रेशमानी केलेल्या गोंड्यांचा एक ट्रेंड दिसतोय। ते ज्वेलरीमध्ये वेगवेगळ्या ॲक्सेसरीजमध्ये वापरलेलं आपण बघतोय। एखादी प्लेन साडी आपल्याकडे असेल किंवा प्लेन दुपट्टा आपल्याकडे असेल तर त्याच्यावर एम्ब्रॉयडरी न करता आपण फक्त गोंडे लावून त्याचा एक वेगळा लुक करू शकतो। या पर्टिक्युलर साडीला मी एम्ब्रॉयडरीचे थोडे पॅचेस पण लावले आहेत आणि याला हे असे कलरफुल रेशमाचे गोंडे केले आहेत। या गोंड्यांच्या बरोबरीने तुम्ही त्याला मणी लावू शकता, त्याला टिकल्या लावू शकता, आरसे लावू शकता किंवा ज्या बाजारात लटकन मिळतात ते लटकन आणि हे रेशमाचे गोंडे असेही तुम्ही मिक्स अँड मॅच करू शकता। ह्या गोंड्यांमध्ये आत्ता मी 2-3 रंग वापरून हे तयार केलेले आहेत, पण तुम्ही एका रंगाचेही गोंडे करून त्याला कॉन्ट्रास्ट देऊ शकता। एखादा प्लेन साडीचा कलर असेल तर त्याला कॉन्ट्रास्ट कलरचं तुम्ही गोंड्याची जर तुम्ही पदराला बॉर्डर दिलीत किंवा पूर्ण साडीलाही तुम्ही गोंड्यांची जर लेस लावलीत आणि त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज बरोबर घातलात तर एक वेगळा लुक होऊ शकतो। त्याच पद्धतीने तुमच्या ड्रेसचा रंग जो असेल त्या रंगाचा तुम्ही गोंड्याचे त्याला काठ घेऊन कॉन्ट्रास्ट रंगाची तुम्ही त्याच्यावर ओढणी घेऊ शकता। हा सध्या पॉप्युलर ट्रेंड आहे आणि तुमच्या प्लेन साड्यांना, प्लेन ओढण्यांना तुम्ही असं ॲक्सेसराईज करू शकता आणि खूप हेवीही वाटत नाहीत पण ड्रेसी वाटतात। तर तुमच्या वॉर्डरोबला एक नवीन त्याला एलिगन्स ॲड करतं। तर टॅसल हा जो ट्रेंड आहे, लटकन हा जो ट्रेंड आहे धाग्यांचा, ह्या तुमच्या वॉर्डरोबला तुमच्या चॉईसप्रमाणे, तुमच्या नीडप्रमाणे तुम्ही नक्कीच ॲड करू शकता।